नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत. त्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्हज या चॅप्टर मध्ये आपण जे बघितलेलं आहे 11वीला आणि 12वीला, याच्यात बेसिक जे आहे त्यात सगळ्यात बेसिक हे आहे की त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते dy/dx या पद्धतीने केलं जातं. d/dx हा त्याचा ऑपरेटर असतो, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि हा x जो आहे तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. याला वाचताना आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x या पद्धतीने याचं रीडिंग करतो. याचं दुसरं नोटिफिकेशन जे आहे ते f ऑफ x या प्रकारे लिहिलं जातं, कारण आपलं फंक्शन जे आहे ते y = f ऑफ x या प्रकारचं असतं. या डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण डिफरन्शिएशन असं म्हणतो. आणि या डिफरन्शिएशनचे काही बेसिक रूल्स आहेत किंवा स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत जे आपल्याला सुरुवातीला बघून घ्यायचे आहेत. याचा बेस जर आपल्याला थोडासा माहिती असला तर एनडीएच्या एक्झाम मध्ये जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्यावर आधारित जे आपले टॉपिक आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत. त्या टॉपिकच्या आधारावरती आणखी काही एक्झाम्पल्स आपण घेऊ आणि ते एक्झाम्पल्स जे आहेत ते प्रिव्हियस एक्झाम जी आहे एनडीएची झालेली त्या एक्झामला ते जे क्वेश्चन्स आहेत ते कशा प्रकारचे विचारले जातात याचा देखील आपल्याकडनं जो आहे तो सराव केला जाईल. सुरुवातीला आपण त्यांचे जे बेसिक रूल्स आहेत ते बघूया. आपल्याला माहिती आहे जर समजा दोन फंक्शन दिले असतील, समजा f ऑफ x आणि g ऑफ x असे दोन फंक्शन्स असतील, तर या दोन फंक्शनची समजा तुम्हाला सम दिलेली असेल तर आपण त्यांना सेपरेटली सुद्धा किंवा एकत्रित सुद्धा डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजेच d/dx ऑफ f ऑफ x प्लस d/dx ऑफ g ऑफ x याला आपण सेपरेट करू शकतो. एक्झॅक्टली सेम रूल जो आहे तो दोघींमध्ये जर सबस्ट्रॅक्शन असेल तरी सुद्धा आपण करू शकणार आहोत. त्याच पद्धतीने जर समजा तुमच्याकडे दोन फंक्शनचे डिव्हिजन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर अशा वेळेला मात्र तुम्हाला फर्स्ट फंक्शन जे आहे ते असंच ठेवायचं आहे आणि सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे d/dx ऑफ g ऑफ x प्लस सेकंड फंक्शन जे आहे ते ऍज इट इज ठेवायचं आणि फर्स्ट फंक्शनचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे d/dx ऑफ f ऑफ x. हा f ऑफ x इंटू g ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपण वापरणार आहोत. म्हणजे दोन फंक्शन्स हे वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले असतील एक, परंतु दोघी फंक्शन जे आहेत जे एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले असतील आणि त्या दोघींचा जर आपल्याला प्रॉडक्ट दिलेला असेल तर अशा वेळेला आपण फर्स्ट फंक्शन असंच ठेवतो आणि दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो, प्लस दुसरं फंक्शन जे आहे ते असंच ठेवतो आणि पहिल्या फंक्शनचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह काढतो. या पद्धतीने आपण d/dx ऑफ समजा दोन फंक्शनची डिव्हिजन दिलेली असेल, दोन फंक्शनचा क्वोशिएंट दिला असेल, भागाकार दिला असेल, तर अशा वेळेला मात्र दुसरं फंक्शन जे आहे ते ऍज इट इज ठेवायचं आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तदनंतर सबट्रॅक्ट करून मायनस साइन द्यायची इथे आणि त्यानंतर परत आपलं फर्स्ट फंक्शन जे आहे ते ऍज इट इज ठेवायचं आणि सेकंड फंक्शनचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि डिवाइड बाय जे आपलं सेकंड फंक्शन आहे डिनॉमिनेटरला त्याचा मात्र स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिला असेल किंवा दोन फंक्शनची डिव्हिजन दिली असेल, क्वोशिएंट दिला असेल, तर अशा वेळेला आपण त्यांना कशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ऑपरेट करणार आहोत हे या ठिकाणी दिसत आहे. आणि ते जर समजा स्केलर मल्टिपलला एखादं फंक्शन दिलेलं असेल, एखाद्या फंक्शनला कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लाय असेल आणि समजा आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर अशा वेळेला हा जो k आहे हा कॉन्स्टंट बाहेर निघेल आणि आपण फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी व्हेरिएबलचं फंक्शन आहे x व्हेरिएबलचं, कारण आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x म्हणून त्याच्याने आपण त्याला जे आहे ते ऑपरेट करणार आहोत आणि कॉन्स्टंट k बाहेर लिहिणार आहोत. त्याच नंतर आपण जर समजा आपल्याला आता आपले जे 11वी आणि 12वीला आपण पाहिलेले जे फॉर्म्युले आहेत 14 फॉर्म्युले आपले महत्त्वाचे आहेत जे अगदी बेसिक आहेत, त्यांच्या आधारावरती आपण संपूर्ण क्वेश्चन्स सोल्युशन्स काढत असतो आणि त्यांच्यावरतीच आपले सगळे जे एक्झाम्स होतात त्यानंतर येणारे जे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा आपण सॉल्व्ह करत असतो. तर इथे आपण ते सुरुवातीला बघूयात. त्यांना आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. जे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहेत त्यात सुरुवातीलाच सपोज जर त्या ठिकाणी एखादा कॉन्स्टंट नंबर असेल त्याला आपण k मानूया, k c किंवा a b c व्हेरिएबल व्यतिरिक्त जे नंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना आपण कॉन्स्टंट म्हणणार आहोत. या ठिकाणी x आणि y आपण जनरली व्हेरिएबल मानतो आहोत. तर कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ऑलवेज 0 असणार आहे. त्यानंतर d/dx ऑफ x असेल तर x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 येईल. नंतर d/dx ऑफ x रेज टू n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह आहे n x रेज टू n - 1. त्यानंतर d/dx ऑफ e रेज टू x असेल तर e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त e रेज टू x. त्यानंतर d/dx ऑफ a रेज टू x असेल तर a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह आहे a रेज टू x into log a.
अशाच पद्धतीने अजून काही फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. डी बाय डीएक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. त्यानंतर डी बाय डीएक्स ऑफ लॉग ऑफ एक्स असेल तर अशा वेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. त्यानंतर डी बाय डीएक्स ऑफ 1/x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येतोय -1/x². हे झाले आपले रेग्युलर जे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपण वापरतो, ज्यात आपलं कॉन्स्टंट फंक्शन आहे, एक सिंगल फंक्शन दिसत आहे, त्यानंतर पॉवर फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, स्क्वेअर रूटच्या आतला आहे, त्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन आहे किंवा हे कॉन्स्टंट आहे. अशा वेळचे फंक्शन जे आपण ज्याला डेरिव्हेटिव्ह काढतो आहोत ते आपले स्टँडर्ड फंक्शन मध्ये मोडतात. त्यानंतर जे उरलेले आहेत आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याच्यात साइन एक्स आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॉस एक्स येतो. नंतर कॉस एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन एक्स असतो. आणि डी बाय डीएक्स ऑफ टॅन एक्स जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर अजून उर्वरित जे आहेत आपले तीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, डी बाय डीएक्स ऑफ साइनचा रेसिप्रोकल आहे कोसेक एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह तो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. त्यानंतर डी बाय डीएक्स ऑफ सेक एक्स हा जो कॉसचा रेसिप्रोकल आहे, डी बाय डीएक्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि नंतर डी बाय डीएक्स ऑफ कॉट एक्स जो टॅनचा रेसिप्रोकल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. अशा पद्धतीने जे आहे ते आपले मेन महत्वाचे बेसिक 14 फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युलाच्या बेस वापरून आपण अजून अधिक एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला पुढे यानंतर बघायचे आहेत ते या टोटल पूर्णतः डिफरन्शिएशन या टॉपिक मध्ये टोटल टॉपिक किती आहेत, सब टॉपिक आपण बघणार आहोत. आणि प्रत्येक सब टॉपिकची सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे तीही आपण सुरुवातीला बघून घेऊ. आणि मग ते झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष जे एक्झाम मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जे 6 टॉपिक मधून जाणार आहोत त्यातला पहिला आहे कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन मध्ये याचा मीनिंग जो आहे तो असा असेल की ज्या ठिकाणी फंक्शन आहे आणि फंक्शनच्या आत जर फंक्शन असेल किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन असेल तर अशा प्रकारच्या फंक्शन्सला आपण म्हणणार आहोत कॉम्पोजिट फंक्शन. त्यानंतर आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, याच्यात ट्रिग्नोमेट्रीचा इन्व्हर्स जो आहे त्याचे सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे आहेत. मग कसे काढायचे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते 6 आहेत, तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा आपल्याकडे 6 असणार आहेत. त्यात डी बाय डीएक्स ऑफ साइन एक्स जो आहे, साइन इन्व्हर्स एक्स आपल्याला काढायला लागणार, तर तो असेल 1/स्क्वेअर रूट ऑफ 1 - x². हेच याचा जो याचा जो आपण साइन आणि कॉसचं जे रिलेशन आहे त्यानुसार जर समजा कॉस इन्व्हर्स एक्स काढायचा असेल तर यात फक्त एक छोटासा फरक असेल, इथे फक्त निगेटिव्ह साइन येईल. डी बाय डीएक्स ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/स्क्वेअर रूट ऑफ 1 - x². तेच समजा डी बाय डीएक्स ऑफ टॅन एक्स जसा आहे, टॅन एक्सचा इन्व्हर्स त्याचं जर फंक्शन आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर अशा वेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 + x². आणि हे जर समजा आपल्याला त्याचा कॉट इन्व्हर्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल डी बाय डीएक्स ऑफ कॉट इन्व्हर्स एक्स, तर तो फक्त निगेटिव्ह साइन येते -1/1 + x². त्याच पद्धतीने डी बाय डीएक्स ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह असेल -1/x√x² -1. आणि तेच डी बाय डीएक्स ऑफ जर समजा सेक इन्व्हर्स ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तो असेल 1/x × x² -1. तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तर यात दिसतंय की साइन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स यात फक्त डेरिव्हेटिव्ह काढताना निगेटिव्ह साइनचा फरक आहे. या प्रत्येक जोडीमध्ये एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं दिसतंय, बाकी जे फंक्शन्स आहे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते सेम आहे. तर अशा पद्धतीने आपण ते सुरुवातीला पाहिलेले 14 फॉर्म्युले आणि हे 6 असे टोटल जर तुम्ही पाहिले तर 20 फॉर्म्युल्यांच्या इकडे तिकडे आपण या पूर्ण चॅप्टर मध्ये याचा यूज करणार आहोत. हे आपण लवकरच आपल्या त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून जे आहे ते पाहूया. त्यात सुरुवातीला आपण 2 टॉपिक पाहिले, कॉम्पोजिट फंक्शन आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तदनंतर आपल्याकडे परत उर्वरित 4 टॉपिक त्याच्यामध्ये आहेत सब टॉपिक्स, ज्यात आहे एक इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये
फंक्शन डायरेक्टली फक्त y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं न एक्सप्रेस करता त्यासोबत एफ ऑफ एक्स वाय या पद्धतीने जर एक्सप्रेस केलेलं असेल तर अशा प्रकारच्या फंक्शन्सला आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. आणि जे फक्त y इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये एक्सप्रेस म्हणजे y फंक्शन जे आहे ते फक्त x या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेलं असेल तर अशा वेळेला त्या फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतो. हे आपलं एक्सप्लिसिट फंक्शन आहे. आणि आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनचे पण एक्झाम्पल्स बघायचे आहेत तर त्यात x आणि y दोघींच्या कॉम्बिनेशनने ते फंक्शन जे आहे ते एक्सप्रेस केलेलं असेल तर अशा फंक्शन्सला आपण म्हणणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन. त्यांचे सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते फाइंड करायचे आहेत. त्यानंतर आहे पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला x आणि y हे सेपरेटली दिलेले असतात एक वेगळ्या नवीन पॅरामीटर मध्ये जसे थीटा किंवा t. अशा प्रकारे दोन x आणि y हे फंक्शन जे आहे ते एक तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले असतील त्याला आपण पॅरामीटर म्हणतो. अशा प्रकारच्या फंक्शन्सला आपण म्हणणार आहोत पॅरामेट्रिक फंक्शन्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये हे वापरायचं केव्हा आहे जनरली ज्या वेळेला फंक्शनचा रेस टू पॉवर ही फंक्शनच असेल म्हणजे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असेल किंवा खूप सारं मल्टिप्लिकेशन असेल किंवा खूप सारखं डिव्हिजन दिलेलं असेल ज्यांना सहजगत्या आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही अशा वेळेला आपण लॉगचा आधार घेतो. कारण लॉगॅरिथम जे टॉपिक आहे आपला या लॉगॅरिथमच्या साहाय्याने आपण मल्टिप्लिकेशन जर दिलं असेल दोन यांचं तर आपण त्याला सेपरेट करू शकतो प्लस साइन देऊन. जर दोघींचा प्रोडक्ट दिला असेल तर त्या ठिकाणी बेस काही असला तरी आपण तो सेम बेस त्या ठिकाणी इंडिकेट करतो. सेम वेने लॉग ऑफ जर समजा डिव्हिजन दिली असेल m अपॉन n इज इक्वल टू त्याला आपण सेपरेट करणार log m मायनस log n अशा पद्धतीने आपण त्याला सेपरेट करू शकतो. आणि हेच जर समजा आणखी log ऑफ m रेस टू n दिला असेल म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन असं आपण म्हटलो इथे तर अशा वेळेला आपण log घेतल्यानंतर हा जो n आहे रेस टू पॉवरचा तो पुढे येतो आपल्या लॉ नुसार. हा आपला मल्टिप्लिकेशन लॉ प्रोडक्ट लॉ आणि हा कॉन्स्टंट लॉ आहे आणि हा आपला एक्सपोनेंट लॉ आहे. या लॉच्या साहाय्याने आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये जे आहे ते अप्लाय करतो लॉगॅरिथम आणि मग त्याला सेपरेट करून परत आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण डिफरन्शिएट करू शकतो. हे सगळं आपलं रिवाइज करतो आहोत आपण. आणि एक टॉपिक अजून बाकी आहे आपला तो म्हणजे त्या ठिकाणी आपण जर एकाच फंक्शनला अनेक वेळा डिफरन्शिएट करायचं असेल म्हणजे त्याला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन असं म्हटलं जातं. 1 2 हा तिसरा टॉपिक झालाय. चौथा आणि पाचवा आणि लास्ट टॉपिक जो आपला बाकी आहे तो म्हणजे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन ज्यात nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करू शकतो. म्हणजे पुन्हा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणे. एकाच फंक्शन दिलेलं असेल तर फर्स्ट फंक्शनला डिफरन्शिएट केलं त्याला त्यानंतर परत आलेल्या फंक्शनला परत डिफरन्शिएट केलं तर अशा प्रकारच्या ज्या आपण पुन्हा पुन्हा डिफरन्शिएट करतो आपण nth ऑर्डर पण त्याला डिफरन्शिएट करू शकतो काही फंक्शन्सला. तर अशा प्रकारच्या फंक्शन्सला आपण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन असं देखील म्हणतो. एवढ्या 6 टॉपिकांच्या आधारावरती आपल्याला जे आहे ते काही क्वेश्चन जे आहेत जे प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत ते एक्झाम्स आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे ज्याच्यामुळे जेणेकरून आपल्या सगळ्यांना आयडिया येईल की बघा मित्रांनो बोर्डवर आता 2 एक्झाम्पल्स दिसत आहेत. फर्स्ट आहे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x विथ रिस्पेक्ट टू x रेस टू e. आणि हा क्वेश्चन जो आहे 2021 च्या झालेल्या एनडीएच्या एक्झाम मध्ये फर्स्ट जी एनडीए एक्झाम होती त्याच्यामध्ये विचारला गेलाय. त्यात ऑप्शन दिलेत x e रेस टू x अपॉन e x रेस टू e, e रेस टू x अपॉन x रेस टू e, x e रेस टू x अपॉन x रेस टू e आणि e रेस टू x अपॉन e x रेस टू e. ऑफकोर्स आता या ठिकाणी म्हटलंय व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x विथ रिस्पेक्ट टू d x रेस टू e. याला जर आपण सिम्बॉलिकली लिहायचं झालं त्याचा मीनिंग असा होतो की d बाय dx ऑफ आता x ऐवजी इथे दिला x रेस टू e आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा e रेस टू x हा त्याचा मीनिंग होतोय. म्हणजे याचा अर्थ हे तुम्हाला x आणि y वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. म्हणून थोडक्यात काय तर इथे हे पॅरामेट्रिक टाइपचं फंक्शन आहे म्हणजे वेगवेगळे याच्यात पॅरामीटर तुम्हाला दिलेला आहे. मग आपण अशा वेळेला काय करायचं जनरली जे पहिलं फंक्शन आहे मी क्वेश्चन नंबर 1 चं जे आहे ते सोल्युशन घेतोय त्या सोल्युशन मध्ये मी याला u मानतोय. लेट u इज इक्वल टू e रेस टू x आणि v इज इक्वल टू x रेस टू e. आपण म्हटलो की 6 टॉपिकच्या वर आपल्याला डिफरन्शिएशन मध्ये जायचं नाहीये तर स्वाभाविक आहे की ते 6 टॉपिक पैकी कुठल्या टॉपिकचं एक्झाम्पल आहे हे आधी ओळखून घेणं गरजेचं असतं. त्यात ओळखलं गेलंय की हे पॅरामेट्रिक फंक्शन टाइपचं फंक्शन आहे. तर अशा वेळेला एकाला u मानला एकाला v मानला याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी याला लिहून घ्यायचं की जो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे du बाय dv मला काढायचा आहे आणि तो कसा निघेल ज्याला याला डिफरन्शिएट करेल du बाय dt किंवा इथे त्याच्याऐवजी व्हेरिएबल x वापरलेला आहे आणि इथे dv बाय
dx म्हणजे पॅरामीटर या ठिकाणी जो आहे तो x स्वतः आहे आणि आपण याला u आणि v मानून घेतल्यामुळे हे दोघी फंक्शन्स एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले असल्या कारणाने आपण यांना पॅरामेट्रिक फंक्शन असं म्हणणार आहोत। आता बघा इथे काय होईल, सुरुवातीला आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे u चा, तर मी u चा डेरिव्हेटिव्ह काढताना काय करणार, u इज इक्वल टू e टू x आहे, याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर अशा वेळेला तुम्हाला मिळेल du बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू x इज e टू x, दैट्स व्हाई du by dx is equal to e raised to x. Same way, if you have to given x raised to e, we differentiate v with respect to x, then we get what we will get, derivative of x raised to e means x raised to n चा फॉर्म्युला जो आपल्याकडे आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे। काय तो फॉर्म्युला, त्यानुसार dv by dx is equal to derivative of x raised to e is equal to e x raised to e minus 1. That's why these are the डेरिव्हेटिव्हज ऑफ u and v, आणि हे दोघी कॉम्बिनेशन इथे करायचं आहे, कंबाईन करायचं याच्यामध्ये du by dv मध्ये। जर यात त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर काय होणार बघा, देन वी विल गेट du by dv इज इक्वल टू, फर्स्ट वी राइट e raised to x डिवाइड बाय e x raised to e minus 1। फर्स्ट चेक आउट करा की याच्यापैकी काही याच्यात दिसतंय का, परंतु काही वेळेला डायरेक्टली नसेल, परंतु याला थोडं सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला कुठलं तरी आन्सर मिळणार आहे। सुरुवातीला बघायचं की त्याच्यात काही आहे का, तर काही दिसत नाही, परंतु एक लक्षात घ्या, इथे तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार व्यवस्थित तर इथे हा e raised to x प्रत्येक ठिकाणी दिसतोच आहे, परंतु हा जो दिसतोय e raised to x याला जर सिम्प्लिफाय केला आपण, हा e ऍज इट इज आणि हा x raised to e इनटू बेस समान आहेत, त्यामुळे आपण याला सेपरेटली असं लिहू शकतो, x raised to -1 x raised to e into x raised to -1, आणि हा x raised to -1 जर वरती गेला तर तो x मल्टीप्लाय होईल, हे x into e raised to x अपॉन x raised to e, हे फायनली तुम्हाला जे आहे ते आन्सर मिळत आहे। आता हे आपल्या कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे, तर बघा फर्स्ट जो ऑप्शन आहे x e raised to x e x raised to e, हा पहिला ऑप्शन जो आहे तो आपला आन्सर असणार आहे। सेम क्वेश्चन जो दिसतोय आपला क्वेश्चन नंबर 2, यात देखील ऑब्झर्व केला असणार तुम्ही व्यवस्थित, तर यात सुद्धा व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin स्क्वेअर x विथ रिस्पेक्ट टू cos स्क्वेअर x असं दिलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा पॅरामेट्रिक टाइपचं फंक्शन आहे, आणि हा क्वेश्चन 2022 च्या एनडीए आणि एनए च्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारला गेला होता, आणि त्या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं की ते पॅरामेट्रिक फंक्शन आहे। तर पहिल्या फंक्शनला आपण समजा u मानला sin स्क्वेअर x, सेकंड फंक्शनला आपण v मानला, याला सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे डिफरन्शिएट करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये हे पॅरामेट्रिक फंक्शन सोबतच याच्यामध्ये कॉम्पोजिट फंक्शन पण येऊन गेलाय, कारण आपला बेसिक साइन जो आहे तो आपला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, परंतु याच्यात स्क्वेअर आला किंवा मध्ये काही याच्या ऐवजी दुसरं काही आलं तर अशा वेळेला ते कॉम्पोजिट फंक्शन होतं। मग आपल्याला सुरुवातीला जे आहे त्यानुसार आपल्याला आधी त्या कॉम्पोजिट फंक्शन नुसार जायला लागणार, मग त्यानुसार जर डिफरन्शिएट आपण केलं दोघींना तर काय होईल पहा, इथे हा du बाय dx असाच असेल, पॅरामीटर या दोघी ठिकाणी x होता, आपण एकाला u आणि एकाला v मानला असल्या कारणाने आपण पहिले u ला डिफरन्शिएट करू आणि मग v ला डिफरन्शिएट करू। तिथे हा sin स्क्वेअर x आहे ना, त्याला डिफरन्शिएट केल्यावर हा 2 sin x असा येईल, परंतु हे कॉम्पोजिट फंक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी sin उरलेला होता, म्हणून आपण त्याला परत sin x d by dx of sin x करणार आहोत। एक्झॅक्टली सेम याच्यात पण करणार आहोत आपण सेम वेने। लक्षात आलं नसेल तर याला मी असं लिहू शकतो, sin स्क्वेअर म्हणजेच काय, sin x चा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि म्हणजे हे f of s to n च्या फॉर्म मध्ये येऊन गेलाय। मग अशा वेळेला आपण जे आहे तो आपला फॉर्म्युला चेंज होतो, चेंज म्हणजे पुन्हा डिफरन्शिएट आपण त्याला करतो। आधी नेहमीप्रमाणे आपला जो x raised to n चा फॉर्म्युला होता d by dx of x raised to n, तो आधी आपण अप्लाय केला, परंतु इथे x ऐवजी दुसरं फंक्शन आलं म्हणून आपण परत d by dx of ते फंक्शन जे आहे ते घेतो, हे आपण कॉम्पोजिट फंक्शन मध्ये शिकलेलो आहोत। त्यात आपण आता याला जर डिफरन्शिएट केलं परत तर इथे sin x हा ऍज इट इज येईल, आणि हा sin चा डेरिव्हेटिव्ह होतो cos x, आणि हा फॉर्म्युला तयार झाला sin 2 थीटाचा। आपल्याकडे डबल अँगल फॉर्म्युले आहेत, त्यानुसार 2 sin थीटा cos थीटा हा आपला sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे, तो जर आपण या ठिकाणी अप्लाय केला तर इथे तुम्हाला sin ऑफ 2x हे du by dx मिळत आहे। सेम वे इकडे जर तुम्ही गेलात, आता cos स्क्वेअर x चा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल त्याला, तिथे येईल dv by dx, हे थोडं फास्ट घेतो कारण कळलंय, इकडे cos स्क्वेअर असेल तर हा 2 cos x होईल, आणि d by dx ऑफ तुम्हाला परत cos x चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार, तर हा cos x, आणि इथे cos चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो -sin x असतो, जे आपण सुरुवातीला बेसिक शिकताना पाहिलाय,
आणि हा sin x cos x आणि ऍड 2 केला तर इथे तुम्हाला फायनली तसाच फॉर्म्युला मिळतो sin 2 थिटाचा, तो असेल मायनस sin 2x. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोघी मिळाले. हे आपण याच्यात जर सबस्टिट्यूट केले du by dx आपण काढलाय तो आहे sin 2x आणि dv by dx आपण काढलाय तो आहे sin of 2x, फक्त मायनस आहे. दोघी कॅन्सल झाले, तुम्हाला फायनली आन्सर मिळत आहे -1. तो ऑप्शन देखील आपला ऑप्शन क्रमांक ए आहे. अशा पद्धतीने जे आहे आपण ते पॅरामेट्रिक फंक्शनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. चला तर आता पुढचे एक्झाम्पल्स बघूया. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3 इज इफ x raised to y, y raised to x is equal to 1, then what is dy by dx at तुम्हाला दिलेला आहे 0.11 इक्वल टू, तुम्हाला विचारलेला आहे dy by dx, परंतु त्यांनी x आणि y चे तुम्हाला व्हॅल्यूज पण देऊन टाकले आहेत. म्हणजे तुम्हाला ऑपरेट केल्यानंतर या ठिकाणी फायनली जे आन्सर येईल त्या ठिकाणी तुम्हाला x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू जी ती 1 ठेवायची आहे. आणि हा क्वेश्चन जो आहे तो एनडीए आणि एनएच्या फर्स्ट एक्झाम मध्ये 2021 मध्ये विचारला गेलेला आहे. बघूया त्याचं कसं सोल्युशन काढता येईल. फर्स्ट पहिली गोष्ट महत्वाची की तुम्हाला बोललो की 6 टॉपिकच्या वरती याच्यामध्ये डिफरन्शिएशन मध्ये टॉपिक नाही, तर त्याच्या मध्ये कुठल्या साच्यामध्ये हा बसतोय हे आधी चेक करणं गरजेचं असतं. तर सुरुवातीला तुम्ही जर ऑब्झर्व केलं असतं व्यवस्थित तर या ठिकाणी स्पेशली y एक्सप्रेस केला नाहीये, परंतु x आणि y ही दोघी एकाच ठिकाणी आहेत. म्हणजे ज्या वेळेला f आणि x आणि y हे दोघी एकत्रित एक्सप्रेस केले जातात त्यावेळेला त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन. मग हे इम्प्लिसिट फंक्शन आहे, x आणि y दोघी एकत्रित एक्सप्रेस केल्या कारणाने आपण यांना डायरेक्ट पण डिफरन्शिएट करू शकतो. परंतु जर तुम्ही अजून ऑब्झर्वेशन केलं असणार त्याचं व्यवस्थितरित्या, तिथे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल दिसतोय, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन असल्या कारणामुळे f ऑफ x रेस टू जर तुमचा f ऑफ g ऑफ x दिसतोय तर अशा वेळेला मात्र तुम्हाला परत त्याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वापरायला लागतं. म्हणजे हे लॉगरिथमिक आणि इम्प्लिसिट या दोघींमध्ये बसतंय. मग सुरुवातीला आपल्याला लॉगरिथमिक अप्लाय करायला लागणार. दिलेलं फंक्शन जेही आहे ते मी त्याला लिहून घेतोय x रेस टू y इंटू y रेस टू x इज इक्वल टू 1. याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी मला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घ्यायचा आहे. दोघी साइडला मी लॉग मानून घेईल, टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड्स. लॉग घेतल्यानंतर काय होणार बघा, लॉग ऑफ x रेस टू y, y रेस टू x इज इक्वल टू लॉग 1 होईल. आणि लॉग 1 जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे तो 1 असतो. बाकी इथे आपण आता जे लॉगचे रूल्स पाहून घेतले लॉगरिथमचे, लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. या प्रॉपर्टीज आहेत लॉगरिथमच्या. जर दोन प्रॉडक्ट दिलेले असतील आणि त्यांच्या पुढे जर लॉग असेल तर आपण त्यांना सेपरेटली करू शकतो मध्ये प्लस साइन घेऊन. तर एक्झॅक्टली सेम इथे आपण काय करणार आहोत, इथे x रेस टू y प्लस लॉग ऑफ y रेस टू x इज इक्वल टू लॉग 1 जो आहे तो 0 असतो, तो 0 झालाय. आणि पुढे आणखी आपल्याकडे एक्सपोनेंट लॉ आहे, हा प्रॉडक्ट लॉ होता, तसाच एक्सपोनेंट लॉ आहे लॉग m रेस टू n इज इक्वल टू n लॉग ऑफ m. तर त्याचा वापर करून इथे आपल्याला y जो तो डायरेक्टली पुढे लिहिता येईल, y लॉग ऑफ x प्लस x लॉग ऑफ y इज इक्वल टू 0. आणि मग आपल्याला जर dy बाय dx काढायचा आहे, dy बाय dx फाइंड करायचा आहे, तर मग अशा वेळेला आपण साहजिकच आहे त्याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x, कारण dy बाय dx काढायचा आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x या ठिकाणी वापरायला लागणार. इथे u इंटू v हे पण आपण पाहिलंय की दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट दिला असेल आणि त्यांचं जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल तर अशा वेळेला आपण पाहिलं आहे की पहिलं फंक्शन जे आहे ते असंच ठेवायचं, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि नंतर दुसरं फंक्शन असंच ठेवायचं आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हे आपण सुरुवातीला बेसिक शिकत असताना पाहिलं आहे. तर त्यानुसार इथे पहिलं फंक्शन हे असंच राहील, दुसरं फंक्शन log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x येईल प्लस दुसरं फंक्शन असंच राहील आणि परत लॉगचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो y चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो dy बाय dx असेल. ही प्लस साइन जी येते ऍज इट इज अगेन इथे सुद्धा f ऑफ x इंटू g ऑफ x आहे, फंक्शन मल्टिप्लायर फंक्शन आहे. या ठिकाणी y हा कॉन्स्टंट नाही लक्षात घ्या. जरी विथ रिस्पेक्ट टू x म्हटलेलं असलं तरी y हा सुद्धा आपला डिपेंडंट व्हेरिएबल असतो. त्यामुळे आपल्याला त्याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी u इंटू v मध्ये बसतोय का किंवा f ऑफ x इंटू g ऑफ x मध्ये बसतो आहे की नाही हे आधी चेकआउट करणं गरजेचं असतं. त्यानुसार पहिलं फंक्शन जे आहे ते असंच राहील आणि दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx. परत log y जे आहे दुसरं फंक्शन असंच राहील आणि पहिल्या फंक्शनचा x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 असेल इज इक्वल टू 0. याला सिम्प्लिफाय करण्यापूर्वी त्यांनी आपल्याला विचारलंय dy बाय dx जर फाइंड करायचं तुम्हाला dy बाय dx सेपरेट करायला लागणार. तर बघा इथे काय हा y अपॉन x प्लस
हा इथे ही dy बाय dx ची टर्म आहे, ही सुद्धा dy बाय dx ची टर्म आहे. मी dy बाय dx जर कॉमन काढला तर इथे log x शिल्लक राहतो आणि इथे x अपॉन y. देन वी गेट log x प्लस x अपॉन y dy बाय dx, x अपॉन y इंटू dy बाय dx प्लस ही जे उर्वरित दिसत आहे हा log y इथे असणार आणि हे एक y अपॉन x यांना आपण त्या साईडला जर पाठवलं, थोडं शॉर्टकटने जर आपण गेलो तिथे तर सिम्प्लिफाय करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो इथे मायनस साइन येईल. मी या दोघींना त्या साईडला पाठवल्यामुळे इथे येईल log y प्लस y अपॉन x. मायनस साइन मी ओव्हरऑल कॉमन काढून घेतली आहे आणि हे पूर्ण टर्म जी आहे ती आता डिवाइड होईल. ती येईल log x प्लस x अपॉन y. आता यांनी फक्त आपल्याला dy बाय dx नाही विचारलाय तर त्यांनी सोबत विचारलाय पॉइंट पण दिलाय 1 1 या पॉइंट साठी. म्हणजे तुम्ही आता जर dy बाय dx तुम्हाला 1 1 पॉइंट साठी काढायचं असणार तर याचा सरळ अर्थ असा होतो की इथे तुम्हाला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू जी आहे ती 1 सबस्टिट्यूट करायची आहे. 1 अपॉन 1 या ठिकाणी log ऑफ 1 प्लस 1 अपॉन 1. ज्या ठिकाणी x होता आणि ज्या ठिकाणी y होता त्या ठिकाणी 1 जो आहे तो सबस्टिट्यूट केलेला आहे. याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला काय मिळतं बघा, log 1 जो आहे तो 0 असतो प्लस हा 1, log 1 जो 0 असतो प्लस हा 1, 1 अपॉन 1 1 झाला आणि ही मायनस साइन होती. फायनली याचं सुद्धा आन्सर जे आहे ते -1 आलेलं आहे. अशा पद्धतीने जे आहे ते आपण या प्रकारचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला y सेपरेटली दिलेला आहे. y is equal to cos x multiply by cos 4x multiply by cos 8x. सोबतच तुम्हाला dy by dx न करता 1 upon y dy by dx काढायला लावलाय आणि व्हॅल्यू दिली at x is equal to pi by 4 equal to. हा क्वेश्चन 2021 मध्ये एनडी आणि एनएच्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेला आहे. आता इथे तुम्ही जर ऑब्झर्व केला असता व्यवस्थित तर तुम्हाला जो y दिलाय तो सेपरेटली दिलेला असल्या कारणामुळे हे आपलं सिंपल फंक्शन आहे, परंतु फंक्शनच्या अनदर फंक्शन मध्ये 4x आणि 8x दिसतोय म्हणजे कॉम्पोजिट पण याच्यामध्ये येणारच आहे. तद्वतच त्याच्या सोबतच हा 1 अपॉन y डिवाइड बाय dx काढायचा आहे. याचाही अर्थ असा होतो की ते आपल्याला लॉग सुद्धा मानायचा आहे, कारण खूप प्रॉडक्ट असतो. अशा वेळेला आपण जरी याला u इंटू v इंटू w च्या साह्याने पण सॉल्व्ह करू शकतो. असं काही नाही की तुम्ही त्याच याच्याने करा, परंतु दिसतंय त्यांनीच आपल्याला एक लॉजिकली दिलेला आहे 1 अपॉन y डिवाइड बाय dx जर काढायला लावलाय तर आपल्याला ते साहजिकच समजतंय की इथे x एका साईडला x असणार आणि y हा या साईडला असणार आहे. तर मग ऑफकोर्स आपण त्याचं व्हॅल्यू त्या पद्धतीने सोडूयात. मग मी त्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हटलं तर काय होईल बघा, लॉगच्या लॉ नुसार यांना जर लॉग मानलं गेलं लॉग ऑफ x इंटू कॉस 4x इंटू कॉस ऑफ 8x तर हे आपल्या लॉगच्या लॉ नुसार प्रोडक्ट लॉ नुसार सेपरेटली यांना प्रत्येकाला लॉग लावला जाईल आणि त्यांच्यामध्ये प्लस साइन दिली जाईल. म्हणजे आपण याला डायरेक्टली डिफरन्शिएट करायला आता हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So derivative of log y is 1 upon y and this is the composite function. That's why we again differentiate y with respect to x. Then we get 1 upon y divided by dx. Then the differentiate log of cos x. We know that the derivative of log x is 1 upon x. That's why log of cos x is 1 upon cos x. And here composite function hai. So if it is composite function, then differentiate the cos x again. Similarly, 1 upon cos 4x, then differentiate cos 4x again. After that, differentiate log of cos 8x. It's also differentiate. After differentiate, we get 1 upon cos 8x and d by dx of cos of 8x again. आता इथे फंक्शन ऑफ अनदर फंक्शन दोन वेळा येऊन गेलाय, त्यामुळे आपण पुन्हा त्याला डिफरन्शिएट करतो आहोत. इक्वल टू हा 1 upon cos x जो आहे तो ऍज इट इज असेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस sin x. After that 1 upon cos of 4x. Derivative of cos 4x is minus cos 4x, but it is also a composite function. And the function of another function आलाय x ऐवजी 4x आला इथे. So again differentiate 4x, we get 4 because derivative of x is 1. Next plus 1 upon cos of 8x. Similarly we can differentiate, this is minus sin 8x, and after differentiating the cos 8x, this is composite function. हे परत composite function आलाय. मग अशा वेळेला आपल्याला परत डिफरन्शिएट करायला लागतं आणि 8x ला जर डिफरन्शिएट केला आपण
तर एकचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो, तो आपण नाही लिहिला तरी चालणार आहे. इक्वल टू साइन अपॉन कॉस इज tan x. This is minus sign. Minus cos x upon cos x get cancelled. Sorry, derivative of cos x is minus sin 4x, and then we get derivative of 4x is 4. Sin x upon cos again tan x. So this is tan 4x, and multiply by 4 we get 4 tan 4x. त्याला आपण पुढे लिहूया 4 tan 4x. After that minus, this is also sin upon cos, that's why it is tan of 8x, and we write it as front of tan 8x. We get minus 8 tan 8x. So finally we get the answer minus tan x minus 4 tan 4x minus 8 tan 8x. But we have to find 1 upon y dy by dx when x is equal to pi by 4. So we have to replace pi by 4 in the place of x. म्हणून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी pi by 4 जो आहे तो रिप्लेस करायचा आहे. दिस इज minus pi by 4 minus 4 times tan 4x means tan of 4 into pi by 4 minus 8 into tan 8 into pi by 4. मी फक्त ज्या ज्या ठिकाणी x होता त्या त्या ठिकाणी pi by 4 रिप्लेस केला आहे. काय मिळते बघा, हा मायनस tan pi by 4, this is tan pi by 4. We replace pi by 4 in place of x. We get minus tan pi by 4 minus 4 tan 4 into pi by 4 minus 8 into tan 8 pi into pi upon 4. tan pi by 4 जो आहे तो 1 असतो. tan pi by 4 is 1 minus 4. This is tan pi. This is 8 tan 2 pi minus 1 minus 4 tan pi जो आहे तो 0 आहे आणि tan 2 pi सुद्धा 0 आहे. तर फायनली तुम्हाला जे आन्सर मिळत आहे ते आहे -1. हियर ऑल्सो आन्सर इज -1. या पद्धतीने जे आहे ते आपण यात लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करूनही सॉल्व्ह केलाय आणि इम्प्लिसिट त्याचा वापर करून देखील या ठिकाणी हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेतले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचे प्रश्न आहे, इफ y is equal to square root of cos x plus 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 dot 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 up to infinity. अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात ना, या क्वेश्चन्सला जनरली स्टुडंट जे आहेत त्यांना खूप भीती वाटते. स्क्वेअर रूट काही आलं किंवा या प्रकारचं आलं तर तुम्हाला स्वाभाविक आहे भीती वाटणं. परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या जे क्वेश्चन्स असतात त्यांना एक सिंपल लॉजिक असतं आणि सिंपल लॉजिक जे आहे ते कसं वापरायचं ते बघा. आता आपल्याला माहिती आहे, जर क्वेश्चन नंबर 5 तुमच्या समोर दिसतोय, क्वेश्चन नंबर 5 मध्ये y हा स्क्वेअर रूट अंडर रूट दिसतोय आणि अप टू इन्फिनिटी आहे. परंतु जर मी याला नुसता स्क्वेअर जरी घेऊन घेतला या फंक्शनचा, बघा तुम्हाला दिलेलं फंक्शन जे आहे cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x हे जे फंक्शन तुम्हाला दिसत आहे, यात नुसता मी स्क्वेअरिंग जरी केली दोन्ही साइडला, स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स, तरी आपल्याला जे मिळत आहे हा y स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरिंग केल्यावर इथे फक्त cos x शिल्लक राहील आणि हे जे संपूर्ण दिसत आहे हे ऍज इट इज असेल. कारण स्क्वेअर घेतला आणि स्क्वेअर रूट घेतला तर तुम्हाला स्क्वेअर रूट कॅन्सल होतो स्क्वेअरिंग केल्यानंतर, तर हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मग फायनली हे जे रिमेनिंग टर्म आहे ही तुम्हाला तीच परत एकदा मिळते आहे, म्हणजे परत y रिपीट होतो. अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये या ठिकाणी y जर रिपीट झाला तर मी इथे ही संपूर्ण टर्म जी आहे ती रिपीट झाली, कारण ती अप टू इन्फिनिटी म्हटल्या कारणाने ते सुरूच राहणार आहे. मग अशा वेळेला आपण त्याला परत हा y रिपीट झाला इथे y लिहू शकतो. झालं सिम्प्लिफाय. जे आपल्याला एवढं मोठं दिसत होतं एक्झाम्पल ते अगदी छोट्या स्वरूपामध्ये येऊन गेलाय. याला आपण आता डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे येईल मग हा 2y डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर आहे, कॉम्पोजिट आल्यानंतर ते y मध्ये परत आपण डिफरन्शिएट करायला लागणार, तर इथे dy बाय dx is equal to derivative of cos x is minus sin x and derivative of y is dy by dx. मी बोललोय तुम्हाला की तुम्हाला ते 14 फॉर्म्युले आणि नंतर आपण शिकलेले 6 यांच्या व्यतिरिक्त कुठेही जायची गरज नाहीये. तेच फॉर्म्युले तुम्हाला पुन्हा पुन्हा जे आहेत ते अप्लाय करायला लागतात. म्हणून तेवढे जे फॉर्म्युले आहेत ते नेहमी रिमेंबर करायचे. जर ते पाठांतर होत नसतील तर लिहून काढायचे. परंतु तुम्ही जर त्या स्वरूपात त्यांना पाहिलं तर हे फॉर्म्युले जे आहेत तुम्ही
सहजपणे जे आहेत ते 14 फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतात आणि त्याचाच वापर आपण वेगवेगळ्या स्वरूपातल्या एक्झाम्पल मध्ये पण करतो आहोत. आपल्याला dy बाय dx फायनली काढायचं असल्या कारणामुळे मी dy बाय ही टर्म इकडे आणतो आणि dy बाय dx याला सेपरेट करतो. तर ही टर्म जर तिकडे पाठवली तर ती मला निगेटिव्ह होईल, म्हणजे -2y dy बाय dx होईल आणि इथून dy बाय dx जर कॉमन काढला तर इथे येईल 1 - 2y आणि dy बाय dx ऍज इट इज. आणि मग हा इकडे आल्यानंतर हा याला डिवाइड होईल, म्हणजे फायनली तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू आहे ते मिळत आहे sin x अपॉन 1 - 2y. याच्यापैकी हा जो ऑप्शन आहे तो आपला ऑप्शन बी आहे, sin x अपॉन 1 - 2y. अशा पद्धतीने हे स्क्वेअर रूट आलेले एक्झाम्पल जे असतील जे अप टू इन्फिनिटी पर्यंत दिलेलं असेल किंवा काही पॉवर रेस टू पॉवर असं दिलेलं असतं, अशा वेळेला ते सुद्धा अप टू इन्फिनिटी जरी असतील त्यावेळेला फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर अशा वेळेला आपण लॉगचा वापर करतो आणि जर स्क्वेअर रूट खूप असतील तर अशा वेळेला आपण स्क्वेअरिंग करतो. तर दोन्ही प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते इझी असतात, फक्त दिसायचं त्यांचं स्वरूप जे आहे ते हार्ड वाटतं, परंतु आपण त्यांना इझी तरीकेने सोडवू शकतो. तसाच क्वेश्चन नंबर 6 बघा, इथे तुम्हाला y दिलेला आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x अपॉन 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ x आणि तुम्हाला फाइंड करायचंय dy बाय dx. अगेन तेच आपण काम करणार आहोत, परंतु इथे लॉग ऑलरेडी दिल्या कारणाने एक गोष्ट तर आधीच सिम्प्लिफाय झाली आहे, ती म्हणजे जर आपण m अपॉन n च्या फॉर्म मध्ये लॉग दिला असेल तर अशा वेळेला आपण पाहिलाय आपला जो क्वोशिएंट लॉ आहे, लॉगरिथमची प्रॉपर्टी आहे ती अशी आहे की log m मायनस याला आपण log n करू शकतो निगेटिव्ह साइन देऊन. सेम वे तुम्हाला इथे करायचं आहे, log ऑफ 1 प्लस हा न्यूमरेटर आहे मायनस करून डिनॉमिनेटर 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ x आणि याला डायरेक्ट आपण डिफरन्शिएट आता करू शकतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होईल बघा फायनली, हा dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ f ऑफ x. आता हे कॉम्पोजिट फंक्शन झालं, आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 अपॉन x. परंतु इथे x ऐवजी काही दुसरं फंक्शन आलंय, म्हणजे हा आपल्या नेहमीप्रमाणे f ऑफ x इथे येईल आणि परत d बाय dx ऑफ f ऑफ x, म्हणजे त्याला परत डिफरन्शिएट करायचं. एवढंच काम कंपोजिट फंक्शन मध्ये असतं. इथे याला नेहमीप्रमाणे हा काही मग 1 अपॉन 1 प्लस अंडर रूट f ऑफ x अंडर रूट x आणि हा परत डिफरन्शिएट करतो आहोत d बाय dx ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x मायनस साइन. परत याचा पण डिफरन्शिएशन केल्यानंतर तुम्हाला त्याच प्रकारे मिळत आहे 1 अपॉन 1 मायनस अंडर रूट x आणि परत d बाय dx ऑफ 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ x. याला सिम्प्लिफाय केला तर बघा हा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे रूट x चा तो 1 अपॉन 2 रूट x आहे. हे आपले फॉर्म्युले आहेत, मी ते तुम्हाला म्हटलं आहे 14 फॉर्म्युल्यांच्या बाहेर कुठे जायची गरज नाही. हा 1 अपॉन हा 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x ऍज इट इज असेल मायनस इथे सुद्धा हा ही मायनस साइन जी आहे ती प्लस होऊन जाईल, कारण याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा याचा जो 1 चा 0 येतोय आणि याचा जो आहे तो -1 अपॉन 2 रूट x येईल, परंतु ही मायनस साइन मी याला दिली, हा प्लस होऊन जाईल आणि इथे 1 अपॉन फायनली तुम्हाला मिळत आहे 1 मायनस अंडर रूट x आणि मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 2 रूट x. यातनं हा 2 रूट x जर कॉमन काढला तर तो बाहेर कॉमन निघेल बघा. ती व्हॅल्यू जर कॉमन काढली तर काय रिमेनिंग आहे बघा, इथे बघा 1 अपॉन 2 रूट x कॉमन काढला ब्रॅकेटच्या बाहेर 1 अपॉन 2 रूट x इन ब्रॅकेट काय असेल शिल्लक बघा 1 अपॉन the remaining terms are 1 upon 1 plus under root x, this is plus sign and the remaining term is 1 upon 1 minus square root of x. आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, हा 1 upon 2 root x याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मल्टिप्लाय बाय 1 केलं 1 मायनस अंडर रूट x येईल, हा याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x येईल डिवाइड बाय आणि हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला तयार होतोय. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b, सेकंड मध्ये a मायनस b असेल तर अशा वेळेला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा आपला फॉर्म्युला आहे. हा जर अप्लाय केला इथे तर तुम्हाला 1 चा स्क्वेअर 1 आणि स्क्वेअर रूट ऑफ x चा स्क्वेअर x मिळणार आहे, मायनस साइन येईल. पुढे हा स्क्वेअर रूट ऑफ x आणि हा मायनस प्लस गेट कॅन्सल्ड, हा 1 प्लस 1 2 झालाय, हा 2 अपॉन हा 2 स्क्वेअर रूट ऑफ x आणि हा 1 मायनस x जो या ठिकाणी रिमेनिंग टर्म आहे ती 2 2 गेट कॅन्सल, फायनली वी गेट 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x into 1 minus x and this is the option number B. अशा पद्धतीने जे आहे ते हे थोडे वेगळ्या स्वरूपातले जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. अजून काही क्वेश्चन आपण यावर आधारित बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. इफ y is equal to x raised to x then which one of the following is correct?
हा सुद्धा क्वेश्चन 2022च्या इंडियन एनएच्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा जो क्वेश्चन आहे पुढचा तो देखील इफ y इक्वल टू लॉग स्क्वेअर x स्क्वेअर मायनस x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस x प्लस 1 व्हॉट इज dy बाय dx ऍट x इक्वल टू 0 इक्वल टू हा सुद्धा 2022च्या सेकंड क्वेश्चन जी एक्झाम आहे एनडीची त्यामध्ये विचारला गेला आहे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. काय क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा y तुम्हाला दिलेला आहे आणि मी तुम्हाला बोललोय आपले जे 6 टॉपिक आहेत त्याच्या बाहेर हे क्वेश्चन जाणारच नाहीये. तर त्यातला पहिला जो टॉपिक आपला कॉम्पोजिट फंक्शन असेल किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन असेल, पॅरामेट्रिक फंक्शन असेल, इम्प्लिसिट फंक्शन असेल किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याला सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह आपण असं म्हणतोय, यांच्या बाहेर जात नाहीये. हा फंक्शन रेस टू फंक्शन आहे तर हा 100% जो आहे तो आपल्या लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वरती आधारित क्वेश्चन आहे. तर मग अशा वेळेला आपण काय करणार, आता हा सिम्प्लिफाय तर सरळ सरळ होतोय, x चा ब्रॅकेटचा हा स्क्वेअर होऊन जाईल कारण x इंटू x हा x स्क्वेअर होईल म्हणजे x रेस टू x नाही तो x रेस टू x आहे म्हणजे हा दोघींचा प्रोडक्ट त्या ठिकाणी होतो. आपला जो लॉ ऑफ इंडायसेस आहे त्यानुसार आपल्या ब्रॅकेट रेस टू समजा m रेस टू n असेल किंवा रेस टू समजा l असेल तर अशाला m रेस टू nl होतो, या दोघींचा प्रोडक्ट त्या ठिकाणी होतो म्हणून हा x रेस टू x स्क्वेअर होईल. आणि ऑफकोर्स फंक्शन रेस टू फंक्शन आहे तर अशा वेळेला आपण दोन्ही साइडला लॉग घेतो, टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड्स. लॉग घेतल्यावरती काय होईल, हा लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू x स्क्वेअर होईल आणि लॉगच्या एक्सपोनेंट लॉ नुसार हा x स्क्वेअर पुढे येईल. आपण बरेचसे एक्सपोनेंट लॉ, कॉन्स्टंट लॉ आणि प्रोडक्ट लॉ जे ते आपण मागच्या एक्झाम्पल्स मध्ये वापरलेले आहेत, मी पुन्हा ते लिहून देत नाही. तर तुम्हाला इथे x स्क्वेअर जो आहे तो पुढे येईल आणि मग याला आपण जर ऑब्झर्व केला असता तुम्ही परत इथे u इंटू v तुम्हाला मिळताय, असे दोन फंक्शन्स त्या ठिकाणी मिळतात आणि मग याला आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. u इंटू v मीन्स फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन म्हणजे f ऑफ x मल्टिप्लाय बाय g ऑफ x अशा प्रकारचं फंक्शन येत आहे. तिथे हा याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 अपॉन y येईल आणि हे कॉम्पोजिट झाल्यामुळे तुम्हाला y ला परत डिफरन्शिएट करायला लागणार म्हणून dy बाय dx इथे येईल. फर्स्ट फंक्शन जे आहे ते x स्क्वेअर ऍज इट इज असेल, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. फर्स्ट फंक्शन आपण असंच ठेवतो, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो, पुढे प्लस सेकंड फंक्शन असंच ठेवायचं आणि मग दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x. x स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2x येणार आहे. या ठिकाणी x गेट कॅन्सल होईल, रिमेनिंग टर्म असेल तुमची फक्त x या ठिकाणी प्लस इथे हा 2x पुढे लिहितो, 2x इंटू हा log x आणि हा x देखील पुढे कॉमन निघेल आणि हा 1 प्लस 2 log x या ठिकाणी मिळतोय आणि हा dy बाय dx. यात हा y जो आहे मी त्या साईडला जर पाठवला तर तो मल्टिप्लाय होईल. हा y इकडे डिवाइड आहे, तिकडे त्यांना मल्टिप्लाय होईल आणि फायनली आपल्याला y ची जी व्हॅल्यू आहे ती त्यात ठेवायला लागते. किंवा त्यांनी बघा झिरोच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे म्हणजे तुम्ही तो जो आहे y x रेस टू x स्क्वेअर याच्यापैकी कुठल्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला दिसतंय का चेक करून घ्यायचं कारण त्यांनी दिलेला फॉर्मॅट असा dy बाय dx इक्वल टू नाही दिलेला आहे फॉर्मॅट देताना, असा वेगळा इक्वल टू दिलेला नाही म्हणून आपण त्याला फक्त मल्टिप्लाय केला इथे. तर मग बघा मल्टिप्लाय केल्यानंतर हा याला जर मल्टिप्लाय झाला तर तुम्हाला फायनली dy बाय dx इज इक्वल टू हा xy, या ठिकाणी xy मिळतो आणि त्याला मल्टिप्लाय केला आपण तिथे 1 प्लस 2 log x या ठिकाणी आहे. हा एक असा ऑप्शन बघा, याला जर या साईडला पाठवला आपण तो मायनस होईल, dy बाय dx हा इकडे आला तर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह आणि हा 1 प्लस 2 log x इथे होईल आणि इक्वल टू येईल 0. आता अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याकडे कुठे दिसतोय का चेक करून घ्या. तर बघा ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मिळतोय बघा, dy बाय dx मायनस xy इंटू 1 प्लस 2 इंटू log x इक्वल टू 0. त्याने dy बाय dx इक्वल टू फॉर्म मध्ये न देता त्याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तरीही आपण आपल्या ऑप्शन नुसार जे आहे त्याला करेक्शन करून घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. इफ y इज इक्वल टू log स्क्वेअर x स्क्वेअर मायनस x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस x प्लस 1 देन व्हॉट इज dy बाय dx ऍट x इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 0 असतानाच आपल्याला फायनली व्हॅल्यू जी ती फाइंड करायची आहे. सुरुवातीला दिसतंय की इथे log चा स्क्वेअर आहे म्हणजे हे कॉम्पोजिट फंक्शन तर आहेच आहे, आपल्याला फंक्शन ऑफ अनदर फंक्शन ते तर क्लिअरली दिसत आहे. पुढे log चे जे लॉ आहेत ते पण या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. आता सुरुवातीला आपण जो पहिला फॉर्म्युला आहे आपला तो आपण अप्लाय करूया डायरेक्टली. तर तो कसा येईल बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा कारण इथे तुम्हाला बराच या प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये अडचणी येऊ शकतात. इथे हा डिफरन्शिएट केला हा dy बाय dx येईल इक्वल टू हा स्क्वेअर आहे. आधी जसं आपण डिफरन्शिएशन ज्यावेळेला पाहतोय आपला जो बेसिक पहिला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो असा आहे n x रेस टू
n-1, परंतु हे जर कॉम्पोजिट फंक्शन मध्ये कन्व्हर्ट झालं म्हणजे f ऑफ x ब्रॅकेट रेस टू n या स्वरूपात असेल तर n f ऑफ x ब्रॅकेट रेस टू n-1 असा तो फॉर्म्युला नेहमीप्रमाणे येईलच. त्यानंतर त्याच्यामध्ये परत तुम्हाला जो आपला f ऑफ x आहे त्याला परत डिफरन्शिएट करायला लागतं. मग इथे आपण जर ऑब्झर्व केला असता तर log ऑफ x² - x + 1 अपॉन x² + x + 1 हा तुमचा f ऑफ x आहे आणि त्याचा हा स्क्वेअर आहे पूर्ण ब्रॅकेटचा. तर त्याच्यामुळे काय होईल, हा 2 पुढे येईल आपल्या पहिल्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार. त्यानंतर हा 2 पुढे, हा log ऑफ इथे येईल x² - x + 1 डिवाइड बाय x² + x + 1 आणि परत मी तुम्हाला जसं म्हटलो d/dx ऑफ log ऑफ x² - x + 1 अपॉन x² + x + 1 हे कॉम्पोजिट फंक्शन मधलं फंक्शन ऑफ अनदर फंक्शन आलाय म्हणून आपण त्याला सेपरेटली डिफरन्शिएट करतो. आता हे जे आहे हे ऍज इट इज राहील log ऑफ x² - x + 1 डिवाइड बाय x² + x + 1 इनटू, आता इथे मात्र काय आहे, लॉगचा जो डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण त्याच्या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन लॉगचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय आहे, log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह x ऐवजी f ऑफ x आहे म्हणजे हे कॉम्पोजिट फंक्शन झालं आणि मग कॉम्पोजिट आलं म्हणजे आपण त्याला परत डिफरन्शिएट करतो. त्या पद्धतीने इथे काय होणार, हा 1 अपॉन x² - x + 1 डिवाइड बाय x² + x + 1 होईल आणि मल्टिप्लाय बाय अगेन याला डिफरन्शिएट करायला लागणार x² - x + 1 फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, कारण हे कॉम्पोजिट फंक्शन आलंय परत. आता याच्यात जर इथे लिहिलं 2 * log ऑफ, याला तर काही बदल करता येणार नाही, हे ऍज इट इज असणार आहे, याच्यात कुठलाही बदल होणार नाही. परंतु हा रेसिप्रोकल होऊन वरती येईल x² + x + 1 डिवाइड बाय x² - x + 1 इनटू याचा डेरिव्हेटिव्ह हा परत आता u अपॉन v आलाय. जसं आपण यापूर्वी पाहिलंय f ऑफ x अपॉन g ऑफ x टाइपचं हे फंक्शन आलंय, म्हणजे दोन फंक्शनचा जर इथे कॉन्स्टंट दिला असेल तर तेही आपण पाहिलंय. सुरुवातीला ज्यावेळेला आपण बेसिक पाहिलंय संपूर्ण टॉपिकचं, त्या बेसिक मध्ये आपण पाहिलंय की दुसरं फंक्शन असंच ठेवायचं, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, नंतर पहिलं फंक्शन असंच ठेवायचं, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन, असा एक फॉर्म्युला आपण पाहिलाय. त्यानुसार ते काय होणार बघा, हे दुसरं फंक्शन जे आहे x² + x + 1 हे ऍज इट इज असेल, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा 2x - 1 येईल, x चा 1 येईल आणि 1 चा 0 असेल, पुढे मायनस साइन. त्यांनी काय म्हटलं, पुढे फर्स्ट फंक्शन असंच ठेवायचं म्हणजे x² - x + 1 आणि ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे काय, तो 2x + 1 आणि डिवाइड बाय याचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे कोणाचा x² + x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, सेकंड फंक्शनचा स्क्वेअर घ्यायचा आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित, त्यांनी म्हटलं आपल्याला dy/dx नुसता काढायचा नाहीये, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू 0 पुट करून द्यायची, मग जास्त सिम्प्लिफाय करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. अशा वेळेला लॉजिक वापरायचं आणि सरळ सरळ ज्या ठिकाणी तुम्हाला x दिसतोय त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 0 पुट करणार आहोत. बघा काय म्हणते, 0 + 1 अपॉन 0 + 0 + 1 इनटू इथे सुद्धा 0 + 0 + 1 अपॉन 0 - 0 + 1 इनटू इथे 0 + 0 + 1 इथे 2 * 0 म्हणजे हा 0 होऊन जाईल -1 मायनस इथे 0 - 0 + 1 इथे 0 + 1 डिवाइड बाय 0 + 0 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. करायला सिम्प्लिफाय, हा log 1 झालाय, हा 0 होऊन जाईल, हा 0 होतोय, पूर्ण 0 झाला. त्यानंतर हा 0 झाला, त्याला मल्टिप्लाय, आता हा 1/1 होईल, ऍक्च्युअली 0 नाही होणार, हा 0 होईल, मात्र log 1 जो आहे तो 0 येतो म्हणून हा 0 झाल्यामुळे या संपूर्ण टर्म ज्या आहेत ते 0 होतील. म्हणजे लॉजिक जर वापरायचं असेल तेवढं सॉल्व्ह करायची गरज नाही, सुरुवातीला एकदा काढलं गेलं आणि तुम्ही जिथे 0 पुट केला तर log 1 हा 0 येतो. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये कमी वेळेमध्ये जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर अशा वेळेला जनरली थोडंसं लॉजिक पण वापरलं गेलं पाहिजे, नुसतं मॅथमॅटिक्स न वापरता. इथे तुम्ही जर लॉजिक आधीच वापरलं गेलं की इथे जर डायरेक्ट 0 पुट करून दिला, हे नंतर तर आपल्याला डिफरन्शिएट करायचं होतंच, परंतु कोणत्याही फंक्शनला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर जे आहे तुमचं 0 येणार आहे. तर मग अशा वेळेला जनरली लॉजिक असं वापरायचं, कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करण्याकरता इथे जर 0 पुट केला तर हे संपूर्ण 1 होईल आणि log 1 हा 0 येतो म्हणजे ही संपूर्ण व्हॅल्यूज 0 होऊन जाईल आणि तुमचं फायनली आन्सर जे आहे ऑप्शन बी 0 हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9, 10 आणि 11. यात तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर क्वेश्चन नंबर 9 आणि 10 साठी एक डायरेक्शन दिलेली आहे, कारण दोघीही क्वेश्चन जे आहेत
ते एकाच फंक्शनसाठी तुम्हाला डिफाईन करायचे होते. 2023 मध्ये फर्स्ट जी एक्झाम झाली एनडीएची, त्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले गेले. 2 क्वेश्चन सलग एकसारख्या एकाच टॉपिक वरती आणि एकाच फंक्शन वरती डिफरन्शिएट करणं, या प्रकारचे पण क्वेश्चन्स काही एक्झाम्स मध्ये विचारले जातात. तर त्यानुसार बघा क्वेश्चन नंबर 9 काय आहे. सुरुवातीला तुम्हाला फंक्शन जे दिलं f ऑफ x इक्वल टू मॉड ऑफ, दिस इज द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ln. ln मीन्स नॅचरल लॉगॅरिथम आहे, त्याला नॅचरल लॉगॅरिथम हा लॉग ऑफ बेस e असा जरी लिहिला गेला तरी मिनिंग सेम असेल, किंवा बेस नाही लिहिला तरी आपण त्याला जनरली नॅचरल लॉगॅरिथमच कन्सिडर करतो. तर ln x नॉट इक्वल टू 1 असताना तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 म्हटलाय व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ॲट x इज इक्वल टू 0.5. 0.5 x ची व्हॅल्यू असताना तुम्हाला डिफरन्शिएट करून त्याची व्हॅल्यू लिहायची आहे. आणि त्यातला 10 नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ॲट x इज इक्वल टू 2. जेव्हा 2 त्याची व्हॅल्यू येते त्यावेळेला काय म्हटलेलं आहे. तर सुरुवातीला जे त्यांनी फंक्शन दिलेलं आहे f ऑफ x इज इक्वल टू, याला प्रॉपरली डिफाइन करणं गरजेचं आहे, कारण इथे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू दिली आहे आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची डेफिनेशन आहे. आता इथे जर तुम्ही याला लॉग ऑफ x जरी लिहिला तरी हरकत नाही. मॉड आहे त्यात ऑफकोर्स ऍब्सोल्यूट व्हॅल्यू या 2 व्हॅल्यूज घेतं, डिपेंड करतं की तुमचा x जो आहे तो लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे. तर यात फंक्शन आहे जे ते डायरेक्ट log x येईल जेव्हा x हा ग्रेटर दॅन 1 असेल, आणि इथे फंक्शन मायनस log x येईल जेव्हा, कारण नॉट इक्वल टू 1 म्हटलाय तो, आणि इथे जो आहे x ची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह चालणार नाही, कारण x हा डिफाइन लॉग त्यावेळेला डिफाइन होत नाही जर x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर. म्हणून तो 0 आणि 1 च्या दरम्यान ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपल्याला त्याला डिफाइन करता येईल मायनस log x. आता बघा इथे ज्याला डिफरन्शिएट करायचं तर त्याच्या डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्या लक्षात घ्या की सुरुवातीचं जे म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 9 त्यात x ची व्हॅल्यू 0.5 आहे, याचा अर्थ ती लेस दॅन 1 आहे आणि ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे तुमचं फंक्शन जे आहे ते हे डिफाइन होणार आहे. म्हणजे तुम्हाला f ऑफ x जो आहे तो मायनस log x असा कन्सिडर करायला लागणार जेव्हा x जो आहे तो इक्वल टू 0.5 आहे. आणि तो बिकॉज 0.5 इज इन बिटवीन 0 and 1. That's why we take x is equal to 0.5 and the function is minus log x. याला डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू x तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे f डॅश ऑफ x जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे -1 अपॉन x. आता हा -1 अपॉन x आहे आणि आपल्याला 0.5 साठी काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह, म्हणून आपण इथे -1 अपॉन 0.5 जर इथे टाकला तर तुम्हाला फायनली जे आहे याचा आन्सर जे आहे ते मिळणार आहे -2, आणि तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर A. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ॲट x इज इक्वल टू 2. परंतु अशा वेळेला जे फंक्शन तुम्ही पाहता आहात x इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे x हा 1 पेक्षा ग्रेटर आहे, 2 आहे म्हणून त्यावेळेचं फंक्शन जे आहे ते आपलं log ऑफ x आहे, आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे f डॅश ऑफ x तो तुमचा 1 अपॉन x पॉझिटिव्ह असणार आहे, आणि हा 1 अपॉन 2 या ठिकाणी x ची व्हॅल्यू ठेवली, कारण त्यांनी आपल्याला x इज इक्वल टू 2 असतानाचं फंक्शन डिफाइन करायला लावलेलं आहे. म्हणजे f डॅश ऑफ 2 आपल्याला फाइंड करायचा आहे, तो 1 अपॉन 2 असेल, आणि ते 1/2 जो आहे तुमचा ऑप्शन नंबर सी आहे. अशा पद्धतीने जे आहे ते अशा पण क्वेश्चन जे आहेत ते लेटेस्ट 2023 च्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारले गेले. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 11 जो आपला शेवटचा आपण टॉपिक पाहिला होता सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. अशा वेळेला ज्यावेळेला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अशा टाइपचे जे क्वेश्चन्स असतात तो क्वेश्चन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 मध्ये पाहायचा आहे. असे पण क्वेश्चन 2018 ला एक सेकंड जी एक्झाम झाली होती त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. तर याच्यात बघा काय होणार आहे, त्यांनी तुम्हाला y दिलेला आहे, इथे देखील तुम्हाला साइन ऑफ log x आहे, कॉम्पोजिट फंक्शन झालं, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे याला डिफरन्शिएट करत असताना आधी साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काढायला लागणार. साइनचा cos ऑफ log x येतो आणि log x चा परत डेरिव्हेटिव्ह येईल 1/x, आणि हा x जर इकडे पाठवला x मल्टिप्लाय होईल dy बाय dx इक्वल टू येईल तुम्हाला cos ऑफ log x. याला परत डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट अगेन करणं हे गरजेचं काय आहे, कारण तुम्ही जर ऑप्शन पाहिले असणार तर प्रत्येक ठिकाणी d2y/dx दिसतोय, म्हणजे याचा असा अर्थ होतोय की आपल्याला त्याला 2 वेळा डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणून डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. तर काय वी विल गेट u इनटू याला परत पहिलं फंक्शन असंच दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन dy/dx जे आहे ते ऍज इट इज, आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो तो 1 येईल, आणि परत cosचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो तुम्हाला माहिती आहे sin ऑफ log x, आणि परत d/dx ऑफ log x आपल्याला काढायला लागणार, कारण ते कॉम्पोजिट फंक्शन तयार झालं आहे. मग हा इथे हा x d2y/dx² प्लस हा dy/dx जो आहे तो ऍज इट इज इक्वल टू मायनस, तुम्ही जर ऑप्शन पाहिलं असेल व्यवस्थित क्वेश्चन तर यात दिसतंय y इक्वल टू साइन ऑफ log x हे रिपीट झालंय क्वेश्चन मध्ये,
म्हणजे हा तुमचा y रिपीट झाला आहे, म्हणजे y आपण या त्या जागेवरती टाकू शकतो आणि लॉगचा रेडिओ काय तो 1/x आणि ही व्हॅल्यू जर आपण इकडे पाठवली तर याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे x × x x स्क्वेअर हा d2y/dx² प्लस याला x याला देखील मल्टिप्लाय होईल x dy/dx आणि ही जी टर्म आहे उरली फक्त -y, ती जर आपण इकडे पाठवली तर ती +y होईल = 0 आणि फायनली हा जो ऑप्शन आहे x² d2y/dx² + x dy/dx + y हा ऑप्शन नंबर सी आपल्याला मिळतोय। अशा पद्धतीने जे आहे ते आपण डिफरन्शिएशन हा जो टॉपिक आहे यावर आधारित काही क्वेश्चन देखील पाहून घेतलेले आहेत। एनडीए प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण या डिफरन्शिएशन टॉपिकला या ठिकाणी संपवत आहोत, या ठिकाणी हा कंप्लीट होतोय। आपण याचे सगळे बेसिक पॉइंट्स पाहून घेतले, त्यानंतर ऍडव्हान्स जे आहे तेही पाहिले आणि त्याच्यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत जे यापूर्वी प्रिव्हियस एनडीएच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत त्यांचा देखील सराव करून घेतला। याच्यामुळे 100% आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल की त्यांना या एनडीएच्या एक्झाम मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात याचा एक अंदाज येईल आणि त्यावरून आपला कॉन्फिडन्स जो आहे तो नक्कीच वाढेल। पुढे भेटूया एनडीए प्रिपरेशन प्रिपरेशन व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत पुढील नवीन टॉपिक घेऊन। तोपर्यंत नमस्कार।